पुणे जिल्ह्यातील नसरापूरच्या हिरव्यागार वनराईत शतकानुशतके भक्तांचे आकर्षण ठरलेले पवित्र स्थान आजही शांतपणे उभं आहे. हेच ते प्राचीन आणि निसर्गरम्य वनेश्वर शिव मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या मंदिराचं नाव बनेश्वर. बन म्हणजे वन आणि ईश्वर म्हणजे देव. दाट जंगलाच्या कुशीत वसलेलं हे देवस्थान म्हणून याला वनेश्वर किंवा बनेश्वर असं संबोधलं जातं. 1749 साली नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराची स्थापना केली. त्या काळात बांधकामासाठी तब्बल 11,426 रुपये 8 आणि 6 पैसे इतका खर्च करण्यात आला होता. आजच्या हिशोबाने एक थोर पुरातन गुंतवणूक. मंदिराच्या अंगणात उभी आहे अशी एक ऐतिहासिक साक्ष, एक भव्य पितळी घंटा. ही घंटा 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी वसईच्या विजयात मिळवलेली. तिच्यावर कोरलेलं 1683 हे साल आणि क्रॉसचं चिन्ह अजूनही त्या इतिहासाची आठवण करून देत. मंदिराला जलमंदिरही म्हटलं जातं. एकमेकांना जोडलेल्या जलकुंडामध्ये विहार करताना कासव आणि रंगीबेरंगी मासे निसर्गाशी एकरूप झालेला हा आध्यात्मिक अनुभव भाविकांच्या मनात सहज दरवळतो. मंदिरातील शिवलिंगही विशेष ध्यानात ठेवण्याजोगा आहे. त्याच्या तळाशी सुमारे 1 फूट खोल खळगा असून त्यात एका शिळेवर 5 सूक्ष्म शिवलिंगी कोरलेली आहेत. शिवभक्तांसाठी अत्यंत पूजनीय स्थान. परिसर एखाद्या नंदनवनासारखा. संरक्षित वनक्षेत्रामध्ये उभं असलेलं हे मंदिर विविध वृक्ष, फुले, पक्षी आणि प्राण्यांनी समृद्ध आहे. मलबार ग्रे हॉर्नबिल सारखे दुर्लभ पक्षी इथे नेहमी दिसतात. याच मंदिरात एक रमणीय धबधबा आणि एक छोटस उद्यान मन मोहून टाकतं. पुणे वेंगुर्ला महामार्गावर पुण्यापासून अवघ्या 36 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण सहजगत्या भेट देता येईल असं. दररोज सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं असतं आणि प्रवेशासाठी कोणतेही शुल्क नाही. ऑगस्ट ते फेब्रुवारी धुक्यात हरवलेली झाडी, गार वाऱ्यांची झुळूक आणि डोंगरावरून ओघळणारा पावसाळी धबधबा हा काळ बनेश्वरला 4 चांद लावतो. श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर इथला उत्साह आणि भक्तिभाव अनुभवण्याजोगा असतो. बनेश्वर मंदिर म्हणजे केवळ श्रद्धास्थान नाही, तर निसर्ग, इतिहास, शांतता आणि अध्यात्म यांचा एक अद्वितीय संगम आहे. जगण्याच्या गोंगाटातून काही क्षण निवांत घ्यायचे असतील तर या वनदेवतेच्या सानिध्यात भेट ठरवायलाच हवी.